मगच माझा संदेश तू सांग. कारण एकट्या धृतराष्ट्राला त्याच्या कक्षात भवनात सांगू नको, हे सगळे सभागृहात उपस्थित असताना संदेश सांग. आमच्या दोघांवरचा संदेश, अर्जुनाचा आणि माझा संदेश, की आता आधी संदेश सांगताना यथा वयाप्रमाणे प्रणाम सांग आणि लहानांना आशीर्वाद सांग. वचनात ज्येष्ठांना अभिवादनात आणि लहानांचं कुशल विचारले, त्यांना आशीर्वाद दिला असं सांग. आणि मग संदेश काय आमचा, यजध्वम, हे धर्मराष्ट्रांनो यजध्वम, आता यज्ञ करा, हवन करा. यजध्वम विविधयज्ञ विप्रेभ्यो दत्तदक्षिणा, ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा द्या. पुत्रैर दारैर मोदध्वम, आपल्या मुलाबाळांचं पत्नीचं आहे तो काळ आनंदात घालवा. जे काही तुम्हाला भोगायचं राहिलंय ते लवकरात लवकर भोगून घ्या. कारण भयम आगतम, आता संकट येणार आहे. आपल्या सत्पात्र व्यक्तींना भरपूर दान द्या. तुमचं जे काही समजा वंश वाढवायचा असेल, पुत्र पौत्रादी निर्माण करा. आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी घ्या. जे काही कार्य सिद्ध करायचं राहिलं असेल ते पूर्ण करा. आता युधिष्ठिराचा विजय होणार आहे आणि तुम्हाला भय निर्माण झालेला आहे. हे संजया, मला हा संदेश सांग सभागृहामध्ये की ऋणमेतर प्रवृद्धमे, माझ्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. द्रौपदीचं माझ्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. दिवसेंदिवस एक एक दिवस जसा उशीर होतोय तसं ते व्याज वाढत आहे. द्रौपदीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. ऋणमेतर प्रवृद्धम, तिने जे माझं गोविंद नावाने मला आठ तिने हात मारलं होतं सभागृहामध्ये. यत गोविंदेति चक्रोश कृष्णा माम दूरवासिनम, मी दूर द्वारकेला असताना तिने त्या सभागृहात मला हात मारलं होतं. आणि तिच्याबद्दल अपराध करणारे अद्यापही जिवंत आहे, म्हणून तिचं ऋण माझ्यावरती आहे, ते वाढतच आहे. आता मला ते ऋण दूर करणं क्रमप्राप्त आहे लवकरात लवकर. आणि ज्याच्याजवळ गाडीत धनुष्य आहे तो अर्जुन, त्याचा मी सहाय्यक आहे, त्याचा मी सखा आहे. तुम्ही अर्जुनाशी वैर घेतलाय, पांडवांशी वैर घेतलाय, त्यामुळे तुम्ही आता कालाच्या मुखात जाणार आहात. लक्षात ठेवा, साक्षात इंद्र जरी तुमच्या बरोबर आला तरी सुद्धा तू अर्जुनाच्या समोर आता टिकू शकणार नाही. म्हणून आणि अर्जुनाला जिंकणारा अद्याप पृथ्वी तलावर कोणीही नाही. यो अर्जुनम समरे जयेत त्रिदेवा, त्रिदिवम देवा, त्रैलोक्यामध्ये सुद्धा असा कोणी नाही. मग ते देव असू दे, असुर, मनुष्य, यक्ष, गंधर्व, नाग इत्यादी कोणीही अर्जुनासमोर विजयी होऊ शकणार नाही. आणि तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असेल, पुरावा पाहिजे असेल, तर नुकतंच काही दिवसापूर्वी इयत्तद विराट नगरे श्रूयते, विराट नगरामध्ये अर्जुनाचा पराक्रम तुम्ही बघितलाच आहे. एकटा अर्जुन, सेना नाही. आणि तुम्ही सगळे सेना घेऊन रथी महारथी, एक एक पांडुपुत्रेण विराट नगरे यदा, तुम्हाला सगळ्यांना सळो की पळू केलं, एकदा नाही दोनदा पराभूत केलंय, तुमचं वस्त्रहरण केलेलं आहे. तेव्हा श्रीकृष्णाचा संदेश संजय सांगतोय. श्रीकृष्ण अर्जुनाचं वर्णन सांगतात की बलम वीर्यम च तेजश्च शीघ्रता लघुहस्तता अविषादश्च धैर्यम च पार्था न अन्यत्र विद्यते. अर्जुनातली जी गुणवत्ता आहे ती या क्षणी कोणातच नाही. हे भगवंताने दिलेलं प्रमाण
अर्जुनामध्ये जे हे गुण सांगितले, 7 गुणांचं वर्णन केलं.